ही कुठली पद्धत आहे? आम्ही ज्यावेळेस पटकन उभा ठीक आहे अध्यक्ष महोदय, काल पण दिवसभर यांनी वेळ घालवले. मंत्री घसा बोंबलत होते, घसा कोर्टापर्यंत. इथे कसे येऊ शकतात दोन्ही सभासद आणि इथं कसं काय स्टेज येऊ शकतो असं पूर्वी झालंय का? भास्करराव, कोणत्याही गोष्टीत गंमत करणं उचित नाही. मी राजीनामा देव भास्करराव. 2 दिवस या आठवड्यातले वाया घालवले. सोमवारचा दिवस गेला, काल तर चक्क सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडला. अध्यक्ष महोदय, मी नाव घेतलं नाही त्यामुळे मंत्र्यांनी उभं राहायचा अधिकार नाही. अधिकार मंत्र्यांना उभं राहून असा त्रास करता येत नाही. हे जे काही पद्धत आहे, मंत्री लगेच उभे होतात. ही कुठली पद्धत आहे? आम्ही ज्यावेळेस पटकन उभा राहायचा. ठीक आहे अध्यक्ष महोदय, काल पण दिवसभर यांनी वेळ घालवले. मंत्री घसा बोंबलत होते, घसा कोर्टापर्यंत. ही काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? म्हणून यांना थांबवा. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. आज महामहिम आमचे आपल्या उपराष्ट्रपती महोदयांचा याच सभागृहात आहे. 2 वाजता आपण सिक्युरिटीच्या साठी कारण करून आपण 2 वाजताच सगळी बाकीच्यांना बाहेर काढणार. तसं नाहीये. महामहिम उपराष्ट्रपती आज विधान भवनात येणार आहेत आणि विधानसभेच्या या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांबरोबर ते त्यांना संबोधित करणार आहेत. सेंट्रल हॉलमध्ये तो घेतला पाहिजे कार्यक्रम. इथे कसे येऊ शकतात दोन्ही सभासद आणि इथं कसं काय स्टेज येऊ शकतो असं पूर्वी झालंय का? असं झालं असेल तर आम्हाला सांगा. आमचं काय म्हणणं नाही. झालंय काय सांगा. अधिवेशनात आहो आणि काय त्याला काय झालं? काय चमत्कार? उपराष्ट्रपती म्हणजे काय मोठे झाले का? उपराष्ट्रपती महोदय हे सर्वोच्च पदातील 5-6 पदापैकी एक असताना भास्करराव, कोणत्याही गोष्टीत गंमत करणं उचित नाही. तुम्ही इतक्या पक्षाचा अनुभव घेऊन आला आहात. तुमच्या पाशी तर इतर पक्षाचा अनुभव आहे. ठीक आहे, आता राहू दे. भास्करराव, चला आपण पुढे जाऊया आता. हो करा ना. चला आपण पुढे जाऊया. मी राजीनामा देव भास्करराव. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुफान राडा झाला होता. त्यामुळे कालचा दिवसही वाया गेला. तर आज विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान उपराष्ट्रपती येणार आहेत आणि ते आमदारांना संबोधित करणार आहेत. त्यामुळं आजचाही दिवस वाया जाईल या विषयावरनं आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधी आमदार यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा जो वाद होता हा टोकाला गेला जेव्हा सुधीर मुनगंटीवार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये शाब्दिक चकमक दिसून आली. सुधीर मुनगंटीवार हे तर राजीनामा देण्यापर्यंत पोहोचले होते. तर अशा प्रकारे आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उपराष्ट्रपती येण्याच्या अगोदर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जो वाद होता तो झाला, तो आपण बघितला. अखेर विरोधी पक्षाचं जे म्हणणं होतं की उपराष्ट्रपती आल्यामुळे जे दिवस वाया गेला कालचा, आजचाही जाणार आहे, त्यामुळे आमचे जे ठराव आहे त्यावर चर्चा होणार नाही. तर अखेर अध्यक्षांनी उपराष्ट्रपती यांचा कार्यक्रम संपल्यानंतर विरोधकांचे जे प्रस्ताव आहेत ते चर्चेला घेण्यासाठी होकार दिलाय आणि जोपर्यंत तुमची चर्चा संपत नाही तुमच्या प्रस्तावावर, तोपर्यंत आपण कामकाज सुरू ठेवू, आपण त्यानंतर सभागृह बंद करणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर हा वाद संपला आणि त्यानंतर विधानसभेचं कामकाज आज सुरू झालं होतं सुरळीत. त्यानंतर पुन्हा एकदा आता ते स्थगित झालंय. उपराष्ट्रपती येणार आहेत त्यामुळं तो कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा अधिवेशनाचं जे कामकाज आहे ते सुरू होणार आहे. आता उपराष्ट्रपती हे आमदारांना काय संबोधन करतात हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. नेमकं कोणत्या मुद्द्यावर उपराष्ट्रपतींचं आजचं भाषण असणार आहे आणि ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विधिमंडळामध्ये आपण बघतोच की विविध कायदे ठरवलेले जातात. विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये आपण बघतोच की विविध कायदे ठरवले जातात. सत्तांतर करायचं असेल तरी सुद्धा आमदारांची भूमिका खूप महत्वाची असते. मागच्या काळात आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे राजकीय हालचाली आणि उलथापालथी झाल्या. त्यामुळे राष्ट्रपतींचं, उपराष्ट्रपतींचं आजचं जे भाषण आहे ते नेमकं काय असणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.